नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद पालघर या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक 50% हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदासाठी कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता कधी बोलवण्यात आलेले आहे, कोणत्या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। तर पहा, जिल्हा परिषद पालघर या जिल्हा परिषद अंतर्गत सरळ सेवेची जी काही पदे आरोग्य सेवक पुरुष 50% नॉन पेसा क्षेत्र पद भरती यांची तात्पुरती कागदपत्रे पडताळणीकरिता उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। पहा, हे PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ठीक आहे, तर पहा, ओके, सो 9/12/2024 या ठिकाणी डेट जे आहे ते देण्यात आलेली आहे। ओके, सो PDF मी डाउनलोड करून घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 9 तारीख देण्यात आलेली आहे, 9 डिसेंबर 2024। ओके, सो जिल्हा परिषद पालघर अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 50% नॉन पेसा सरळ सेवा पदभरती परीक्षा 2023 कागदपत्रे पडताळणीकरिता 9/12/2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर पहा, त्यानुसार तुम्हाला ठीक सकाळी 10 वाजता कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे 9 डिसेंबर रोजी। ठिकाण पहा, बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर कार्यालय या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे। आता ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे पडताळणीला जाताल त्यावेळेस विद्यार्थ्यांना तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील, ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याच्या 2 प्रतीमध्ये तुम्हाला झेरॉक्स प्रती काढायचे आहेत, त्यावरती सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि सोबत अर्ज जो काही तुम्ही भरलेला होता त्याची प्रिंटआउट असेल तरी सोबत घ्यायचा आहे। ओके, आणि नंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे काही अपडेट आलेले आहे जिल्हा परिषद पालघर या जिल्हा परिषद अंतर्गत। ओके, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे कागदपत्रे पडताळणीकरिता याची लिस्ट जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर पहा, जसं की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते अशा प्रकारे बंच करायचं आहे। यामध्ये पहा, मूळ अर्जात नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे, सत्यप्रत केलेली सर्व कागदपत्रे, म्हणजे याचा अर्थ काय, जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील, ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस सेल्फ अटेस्टेड केलेली प्रिंट, ठीक आहे, झेरॉक्स प्रती तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे। नंतर संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने मूळ अर्ज जे काही तुम्ही भरलेला होता त्या अर्जाची प्रिंटआउट तुम्हाला लागेल, तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा देखील, अर्थात जी काही पेमेंट तुम्ही अदा केलेली होती किंवा भरलेली होती ती पेमेंट स्लिप तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, आरोग्य सेवक पुरुष 50% नॉन पेसा पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्थात तुमच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। नंतर अर्जातील नावाचा पुरावा, यामध्ये SSC सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। नंतर वयाचा पुरावा, उच्चतम शैक्षणिक अर्हता, जे काही तुमचे क्वालिफिकेशन झालेले असतील ते सर्व डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे असणे अनिवार्य असणार आहे। नंतर संगणक अर्हता, यामध्ये तुमची MSc IT CCC वगैरे जे काही कोर्स तुमचे झालेले असतील ते तुम्हाला या ठिकाणी सोबत कॅरी आउट करायचं आहे। नंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत जे उमेदवार कॅटेगरीमधून येतात ज्या कॅटेगरीमधून येतात त्या प्रवर्गाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल। ओके, हे दोन्ही तुम्हाला या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे। नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचं पुरावा, ठीक आहे, जर उमेदवार EWS प्रवर्गातून असेल तर त्याबाबतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। नंतर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार दिव्यांग कॅन्डिडेट असेल तर त्याबाबतचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। माजी सैनिक असेल, खेळाडू असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर असेल किंवा एखाद्याच्या नावामध्ये बदल असेल तर त्याबाबतचं देखील पुरावा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सादर करावा लागणार आहे। ठीक आहे, नंतर आहे महत्त्वाचं म्हणजे की लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र। आता हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्मॅट डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यावरती तुम्हाला जर आपत्तीनं जर तुम्ही अविवाहित असाल तरी तुम्हाला हा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर 00 असं या ठिकाणी आपत्तींची संख्या त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि सादर करायचं आहे। ओके, अनुभव असेल अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे। छायांकित ओळखपत्र यामध्ये जे काही पासपोर्ट साईज कलर फोटो असेल, यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, बँक पासबुक असेल, पॅन कार्ड, राज्य निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक, नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज 2 फोटो तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जे काही शासन राजपत्र आहे लागू असल्यास त्याबाबतचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागणार आहे। ठीक आहे, सो ही महत्त्वाची जे काही डॉक्युमेंट लिस्ट आहे विद्यार्थ्यांनो तुमच्यासमोर सादर केलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला एक बंच तयार करायचा आहे। एक ओरिजिनल प्लस 2 तुमच्या झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड केलेले तुम्हाला सादर सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता। ठीक आहे, तर पहा, आरोग्यसेवक पुरुष 50% नॉन पेसा जाहिराती अनुसरून एकूण रिक्त पदे जे होते पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 53 जागेसाठी तुमच्याकडून ही पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत। आता ही समांतर आरक्षणानुसार यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये निवड यादी प्लस जे प्रतीक्षा यादी आहेत या दोन्ही याद्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहे। तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव कुठल्या यादीमध्ये आहे। ठीक आहे, तर पहा, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। ओके, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। इतर जिल्हा परिषद अंतर्गत देखील विद्यार्थी मित्रांनो अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ज्या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्हा परिषदची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहायचं आहे। ओके, सो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।